नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टक्केवारी पाहणार आहोत। त्याच्यामधला टाईप क्रमांक 1 पहिला प्रश्न आहे, 200 चे 20% बरोबर किती? आता एक गोष्ट लक्षात घ्या, चे म्हटल्यावर नेहमी काय घ्यायचं तर गुणाकार, आणि टक्केवारीचं ज्यावेळेस बी येईल चिन्ह, ज्यावेळेस बी टक्केवारीचं चिन्ह येईल त्यावेळेस छेदात 100 घेणे। काय तर छेदात 100 म्हणजे काय तर टक्केवारीचं चिन्ह। ओके, आणि चे म्हटल्यावर काय तर नेहमी गुणाकार घेणे। ओके, चला तर मग सोडूया आपण। 200 चे 20% म्हणजे 200 चे म्हटल्यावर गुणाकार, 20% म्हटल्यावर काय, हे टक्केवारीचं चिन्ह आलं तर छेदात 100, मग हे घ्यायचे छेदात 100। आता लक्ष द्या कशा पद्धतीने सोडवायचं, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 20 दोन्ही 40 म्हणजे 2 गुणाकारात 20, 20 दोन्ही किती होते तर 40। सिंपल, डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा पद्धतीनं लवकरात लवकर आपल्याला सोडवायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं गणित पहा, लक्ष द्या। 500 चे 25% बरोबर किती? कशा पद्धतीने सोडवायचं, 500 चे म्हटल्यावर गुणाकार 25 आणि टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर छेदात किती 100। पहा लक्ष द्या, जिथं भाग जाते तिथं भाग देऊन द्यायचं। इथं 2 शून्य कटले, इथं 2 शून्य कटले, उरलं काय 5 गुणाकारात 25, मग 25 5 होते 125, 125। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते। मित्रांनो पहा, टाईप थोडासा चेंज झालेला आहे। टाईप क्रमांक 2 पाहणार आहोत। बेसिक पासून आपण पाहत असतो, अगदी बेसिक पासून। टाईप क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 3, 420 चे 50 छेदात 7% बरोबर किती? कशा पद्धतीने सोडवायचं पहा। 420 चे म्हटल्यावर गुणाकार, 50 छेदात किती 7, टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर याच्या गुणाकारात 100 घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट 700 करू शकता। ओके, मग पहा कशा पद्धतीने सोडवायचं, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 7 एक 7, 7 सखम 42, उरलं काय फक्त 6 गुणाकारात 5, 6 पंच 6 गुणाकारात 5 उरलेला आहे, 6 पंच 30 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत। 1200 चे 30 छेदात 6% बरोबर किती? मग तशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। 1200 चे म्हटल्यावर गुणाकार, 30 छेदात 6, टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर याला गुणाकारात 100 घ्या। लक्ष द्या कशा पद्धतीने सोडवायचं, हे 2 शून्य कट केले आपण, हे 2 शून्य कट केले, 6 एक 6, 6 पंच 30। आता उरलं काय फक्त 12 गुणाकारात 5, 12 पंच 12 गुणाकारात 5 केले तर 12 पंच 60 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। आहे का ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। टाईप क्रमांक 3 आता पाहणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो। थोडासा टाईप थोडा चेंज झालेला आहे, सोप्याकडून आपण अवघडाकडे जात आहे। पहिले सोपे गणित पाहिले, नंतर थोडे थोडे अवघड आपण स्टेप वाढवत जात आहे। ओके, 5व्या क्रमांकाचं गणित आहे। 1500 चे 2.30 छेदात 15% बरोबर किती? आता लक्ष द्या, आपण असं गणित पाहिलं तर कन्फ्युज व्हायचं नाही। काय करायचं, याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण आहे तर त्याला छेद आणि अंशामध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे। कशा पद्धतीने करणार आपण पहा। 1500 ॲज इट इज घेतले, चे म्हटल्यावर काय गुणाकार, मग 15 दोन्ही 30, 15 दोन्ही 30, 30 आणि 30 60 छेदात 15, 15 दोन्ही 30, 30 छेदात 30 अधिक 30 60, 60 छेदात 15 आणि गुणाकारात हे टक्केवारीचे 100। अशा पद्धतीने आपण कन्वर्ट करणार। ओके, पहा हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, मग 15 न वर भाग जातो, हे 15 कटले, हे 15 कटले, उरले किती फक्त 60 उरलेले आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। ओके, इतक्या फास्ट मध्ये आपल्याला सोडवावं लागते। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, चला 6व्या क्रमांकाचं गणित आपण पाहणार आहोत। 500 चे 2.15 छेद 25
टक्के बरोबर किती, अशा पद्धतीचं गणित आहे. कशा पद्धतीने सोडवायचं पहा, लक्ष द्या. 500 चे म्हटल्यावर गुणाकार, आता याला कन्वर्ट करा. 25 दोन्ही 50, 50 आणि 15 65 छेदात 25. आता हे टक्केवारी उरलेलं आहे, तर गुणाकारात नेहमी काय घ्यायचं, 100. चला भाग द्या. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 13 5 65. शेवटचं फायनल आन्सर काय आलं आपलं, 13. ओके, 13 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण टाईप क्रमांक 6 पाहणार आहोत. 7व्या क्रमांकाचं गणित असेल. 300 चे 1.2 टक्के म्हणजे किती. तर काय करायचं, 300 घ्यायचे, चे म्हटल्यावर गुणाकार. आता लक्ष द्या, हे पॉइंट काढायचं आहे आपल्याला, तर हे तर डायरेक्ट 12 पकडायचे आणि छेदात किती आहे, हे टक्केवारीचं चिन्ह आहे, छेदात 100 राहतात. तर एक पॉइंट नंतर एक संख्या म्हणून इथे एक डायरेक्ट शून्य वाढवून टाकायचा. ओके, आपण एक स्टेप वाढवत बसायची नाही, डायरेक्ट इथला पॉइंट पाहायचा आणि पॉइंट नंतर एक संख्या आहे तर छेदात एक शून्य वाढवायचा. ओके, चला मग सोडवायचं कसं, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, मग भाग जातो. इथं 2 भागत बसायचं नाही, डायरेक्ट काय करायचं, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36 आणि छेदात उरले किती, 10. आता लक्ष द्या, या 10 याला भाग जातो, परंतु कशा पद्धतीने भाग द्यायचा पहा, लक्ष द्या. 36 लिहून घ्यायचे, छेदात किती शून्य आहे, 1 शून्य आहे, तर उजवीकडून एक संख्या सोडून इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे 3.6 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर 2 शून्य असते तर 2 पॉईंट द्यायचे, 2 संख्येनंतर पॉईंट द्यायचा. ओके, समजलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 8व्या क्रमांकाचं गणित आहे. तशाच पद्धतीचं गणित आहे, पहा लक्ष द्या. 1200 चे 3.6 टक्के, मग कशा पद्धतीने काढायचं, 1200 लिहून घेतले, गुणाकारात 36, डायरेक्ट 36 घ्यायचे, पॉईंट नंतर एक संख्या आहे, मग काय करायचं, हे टक्केवारी म्हणजे काय, 100, पॉईंट नंतर एक संख्या होती तर इथं छेदात एक शून्य वाढवून टाका. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. आता लक्ष द्या, भाग जातो परंतु भाग देत बसायचं नाही. छेदात 10, 100, 1000 अशा पद्धतीची जर संख्या असेल तर आपण भाग देत बसायचं नाही. काय करायचं, डायरेक्ट 36 गुणिला 12, तर 12 सखम 72, 72शी 2 हातचे आले 7, 12 त्रिक 36, 36 आणि 7 43. आता लक्ष द्या, 43 छेदात 10 उरलेले होते, मग कशा पद्धतीने सोडवणार, हे 432 घेतले. ओके, पॉइंट नंतर किती संख्या आहे, हे पहा लक्ष द्या, इथं छेदात किती आहे, शून्य किती आहे, 1 शून्य आहे, तर मग एक संख्या इकडून सोडायची, इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे 43.2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे, अगदी शॉर्टकट पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. 500 पैकी 25 म्हणजे किती टक्के. आता अशा पद्धतीच्या गणितात काय करायचं, डायरेक्ट ही जी दुसरी संख्या आहे पैकीच्या नंतरची, याला गुणीला 100 करायचं आणि या संख्येनं डायरेक्ट त्याला काय करायचं, भागायचं. ओके, हे 2 शून्य कट, 2 शून्य कट, 5 एक 5, 5 5 25, म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 5. ऑप्शन क्रमांक हे ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, आजचं हे आपलं शेवटचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा कशा पद्धतीने सोडवायचं आहे. 10व्या क्रमांकाचं गणित आहे. 800 पैकी 600 म्हणजे किती टक्के. मग तशाच पद्धतीने सोडवायचं, याला गुणाकारात डायरेक्ट 100 घ्यायचे, 600 गुणाकारात 100 आणि या संख्येनं नंतर त्याला काय करायचं, भागायचं. पैकीच्या नंतरची संख्या गुणाकारात 100 घ्यायचं आणि या संख्येला भागायचं. 800, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, चेक करा भाग जातो का, भाग जातो. मग 4 दोन्ही 8, 25 चोक 100, बेक बे, बेत्रिक 6. आता उरलं काय, 3 गुणाकारात 25, म्हणजे 25 गुणिला 3 म्हणजे 25 त्रिक 75. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अगदी बेसिक लेक्चर होतं, बेसिक टक्केवारीचं लेक्चर होतं, तर आपण याच्यानंतर मॉडरेट लेवल घेऊन येऊ, त्याच्यानंतर हाय लेवलचे जे बी क्वेश्चन असतील ते थोड्यानं घेऊन येऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा. चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.